एके दिवशी एका मोठ्या शहराची मानाची यात्रा होती. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असे बैल या शर्यतीत भाग घेणार होते. गावोगावचे मातब्बर ही शर्यत पाहायला येणार होते. सूर्याजीने सकाळीच पक्षाला आंघोळ घातली आणि बोलला, पक्षा, मर्दा, आज जर तू झेंडा आणलास तर साऱ्या जगात तुझ्या धन्याचं नाव होईल गड्या. जीव तोडून पळले का? असे म्हणून पाठीवर थाप टाकत पक्षाला वैरण पाणी घालून सूर्याजीराव शर्यतीची तयारी करू लागले. लाखो माणसांचा पूर यात्रेला आला होता. गावोगावचे बैलगाडी मालक छाती फुगून शर्यतीला आले होते. शर्यत सुरू व्हायची वेळ आली. डोक्याला टापर बांधून सूर्याजीराव व पाटलांचे सहकारी मैदानात आले. बैलगाडीला पक्षा आणि पाटलांचा बैल जोडला. गावोगावच्या बैलगाड्या सुद्धा जुंपून शर्यतीसाठी तयार झाल्या. इशारत होण्याची वाट पाहू लागल्या आणि क्षणात इशारत झाली आणि पक्षाने जीव तोडून धावायला सुरुवात केली. वारेही लाजेल इतक्या कमालीचा वेग पक्षाने पकडला आणि अनावधानाने पाटलांचा बैल सुद्धा सुसाट धावू लागला. सर्व प्रेक्षक शिट्ट्या आणि फेटे उडून पक्षाचे गुणगान करू लागले. पक्षाने या मानाच्या शर्यतीत सुद्धा सूर्याजीला यश दिले आणि गणित जवळजवळ सुटले. सर्वजण म्हणू लागले की हे मैदान सुद्धा पक्षाच मारणार. पण अचानक घात झाला. पाटलांच्या बैलाचा पाय शर्यतीत असणाऱ्या मातीत टालीला थडकला आणि पाटलांचा बैल इतक्या गतीने कोसळला. आकाशात वीज कडकडावी असा आवाज झाला आणि सूर्याजीच्या काळजाचा ठोका चुकला. पक्षा हवेत उडाला आणि बरोबर तोंडावर कुचला. धुळीचे लोट आसमंतात उडाले. क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. सूर्याजीच्या गळ्यात विजयाची पडणारी माळ कचकन तुटली होती. पक्षाचे काय झाले असेल याचा अंदाज सुद्धा न केलेला बरा. भराभरा इतर गाड्या वेगाने पुढे सरकल्या. सूर्याजीचा पक्ष आयुष्यात पहिल्यांदा हरला होता. सूर्याजीने हताश होऊन मैदानात नजर टाकली. तो खिन्न मनाने पाहत होता. पण हे काय पाहतोय मी? ते धुळीचे लोट चिरत रक्ताळलेल्या अवस्थेत सुद्धा पक्षा उठत होता. त्याने पाटलांच्या बैलाला सुद्धा उठवले. 2-3 हिसडे मारले. बैलगाडीचा चालक उडून कुठे पडला होता हे दिसत येत नव्हते आणि विना चालक पक्षा व पाटलांचा बैल पुन्हा धावू लागला. धुळीचे लोट कापत ते दोघेही धावू लागले आणि काही क्षणापूर्वी शांत बसलेले मैदान पुन्हा उठून उभं राहिले. पुन्हा टाळ्या, पुन्हा शिट्ट्या. वा रे वा माझ्या पक्षा, मर्दा, जीव ओवाळून टाकावं रे तुझ्यावर. म्हातारे बुजुर्ग बोलू लागले. वाऱ्याच्या कानफाटात बसावे असा पक्षा धावू लागला. मागाशी ओलांडून गेलेली एक बैलगाडी तो ओलांडू लागला आणि सर्वात अग्रस्थानी पोहोचला. क्रमांक 1ला तो होता. शर्यत संपायला आता काही फूट अंतर सुरू होते. पक्षाच्या नाकातून तोंडातून रक्त येत होते. डोळ्यात अश्रूंचा महापूर होत होता. शरीरातून आगीचा आगडोंब उसळला होता आणि पक्षाने लक्ष्मण रेषा